एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ पूर्वेमधील चार्म्स ग्लोबल सिटी नामक गृहसंकुलात रहिवाशांचे प्रचंड हाल होत असल्या कारणाने फ्लॅटधारक चार्म्स ग्लोबल सिटी ज्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात उपोषणाला बसले आहेत। आपला उदरनिर्वाह करत पै पैसा जमा करून एक स्वतःचे घर व्हावे असे सर्वच कुटुंबांना वाटते। घर घेतल्यानंतर बिल्डरांकडून होणारी फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे। तसाच प्रकार अंबरनाथमध्ये घडला असून चार्म्स ग्लोबल सिटीमधील रहिवाशांना वाहन पार्किंग करण्यासाठी पार्किंगची सुविधा आहे आणि पाण्याचे देखील सुविधा आहे असे सांगून ग्राहकांनी त्या ठिकाणी घर विकत घेतले व गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही आणि पाण्याचे देखील समस्या आहे। बांधकाम व्यवसायाकडे रहिवासी समस्या मांडण्यासाठी गेले असता बांधकाम व्यावसायिक उद्धटपणे वागत असून तुम्ही घेतलेल्या 4 व्हीलर विकून टाका अशी बतावणी केली। त्यानंतर रहिवाशांनी उपोषणाचा पवित्रा उचलला असून लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात। संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या रहिवाशाकडे लक्ष देण्याची गरज आहे। बिल्डर आम्हाला बोलतोय तुम्ही ज्या कार आहेत तुमच्या त्या विकून टाका। आता का कशा विकायच्या का विकायच्या, कारण इथं गाडीच नाही लावायला जागा। अदृश्य पार्किंग आम्हाला सांगितली, आता म्हणजे आम्हाला पार्किंग सांगितली होती ऍक्च्युअल, पण ती अदृश्य आता कुठं गाड्या लावायच्या माहित नाही। आता आमच्यावर वेळ आली कार विकण्याची, नाही तर मग बिल्डरने आम्हाला लेखी द्यावं की गाड्या इथं लावा, गव्हर्नमेंटच्या रोडवर लावा। ट्रॅफिक वगैरे उद्या डीपी रोड चालू झाला, ऍक्टिव्ह झाला, ट्रॅफिक झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर बिल्डर त्याची जबाबदारी घेईल, हे बिल्डरने आम्हाला सांगावं। हे झालं पार्किंगचा इश्यू। पाण्याचा इश्यू आहे आम्हाला हा बोलतो की माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, हिरानंदी बरोबर पार्टनरशिप आहे, लोधा बरोबर पार्टनरशिप आहे, आम्ही एवढे प्रोजेक्ट केले, 10 प्रोजेक्ट केले, 1000 प्रोजेक्ट केले, पण आम्हाला सांगा त्याच्या विश्वासावर आम्ही याच्याकडे फ्लॅट घेतला। 4 वर्ष झाले, 4 वर्षाच्या वर याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, अजून यांनी पाण्याचं नियोजन नाही केलं। अजून एक थेंब सुद्धा पाणी आम्हाला MIDCचं नाही किंवा अंबरनाथ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं नाही। आम्ही टँकरचं पाणी प्यायला एवढे पैसे दिले का? आमच्याकडून एका फ्लॅटचे 3,500-4 हजार रुपये मेंटेनन्सचे महिन्याचा, सगळे पैसे अगोदर द्या आणि तुम्हाला काही भेटणार नाही ते सगळं विसरून जा, अशी त्याची पॉलिसी आहे। आम्ही कुठपर्यंत सहन करायचं, त्याला पुरेसापेक्षा जास्त वेळ देऊन झालाय, तरी पण आमच्यावर ही वेळ आली, आम्हाला उपोषण करावं लागतंय। आम्हाला काही हाऊस नाही उपोषण करायची, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आणि उपोषणच करणार। यांनी सगळ्या प्रशासनाने पण याची नोंद घ्यावी आणि बिल्डरनी पण नोंद घ्यावी आणि याला वारंवार सांगून सुद्धा त्याला दखल नाही। आता तो बोलतो मी आउट ऑफ स्टेशन आहे, मी इकडे मी तिकडे। बिल्डर इथून पळालाय, 2 दिवस ऑफिस बंद करून बिल्डर इथून पळालेला आहे। तो जर चुकीचा नसता तर तो इथून पळाला नसता, आज तो इथून पळालेला आहे। आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आणि काय करायचं ते आम्हालाच कळत नाही, म्हणून आम्ही उपोषणाचा शांतीपूर्वक मार्ग वापरलाय आणि आम्ही इथं बसलो आहोत। हे पाऊल आम्ही न्यायालयीन पण आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे आणि ते रेराची पण प्रोसेस चालू केली आहे। आणि सगळ्यात पहिले आमची मागणी अशी आहे की हा प्रोजेक्ट मध्ये काहीतरी गोची आहे, या प्रोजेक्टचा पूर्ण आता एकच बिल्डिंग मध्ये एवढा प्रॉब्लेम होत आहे, तर मला असं वाटतं हा पूर्ण प्रोजेक्टची न्यायालयीन चौकशी व्हावी। पूर्ण काहीतरी कुठेतरी घोटाळा आहे आणि हा सामान्य जनतेला याचा पूर्णपणे त्रास होतोय, याची प्रशासनाने पण खबरदारी घ्यावी आणि याच्यावर काहीतरी सामान्य जनतेसाठी मार्ग काढावा, अशी माझी सगळ्या चार्म्सच्या रहिवाशांकडून विनंती आहे। प्रत्येकाच्या ऍग्रीमेंट मध्ये सगळं काही वेगवेगळं आहे, काही एकाच्या ऍग्रीमेंट मध्ये वेगळं येतंय, काहीच्या ऍग्रीमेंट मध्ये वेगळं येतंय। आमच्या घरच्या बायकांना 2-3 दिवस कचरा साठवून ठेवावा लागतोय का? कारण की कचरा घ्यायला कोण येत नाही इथे। आम्हाला बोलतो की आम्ही हे केले ते केले, सगळा कचरा आम्ही घरात ठेवायचा। आज पाऊस चालू झाला नाही तरी पण आमच्या घरामध्ये लिकेज येत आहे, पावसाचं पाणी आतमध्ये येऊन तुंबतं, दरवाजासमोर पाणी तुंबतं, जसं की आम्ही रस्त्यावर राहतोय, रस्त्यावर तेवढं पाणी तुंबत तेवढं इथं तुंबतं आणि त्याच्यामुळे लिकेज चालू झालंय। याच्यामुळे पूर्ण बिल्डिंगचं खराब व्हायला लागली आणि अजून तर आम्हाला पूर्ण आयुष्य काढायचे इथे। त्यांनी 2 वर्षाचे आगाऊ पैसे घेऊन ठेवले, जे होतात 14 करोडच्या पुढे होतात, त्याचे तो आमचं व्याज खातोय, त्याचं काही पण आम्हाला त्याचं अजून दिलेलं नाही की काय होणार, याचं काय नाही होणार। पैसे घेऊन ठेवलेत पण काहीही करत नाही त्याचं। जसं राहिलं पार्किंगचं, आम्हाला कळत नाही की काय करायचं आणि काय नाही करायचं। गाड्या आम्ही काय करायचं, डोक्यावरती घेऊन नाचायच्या की याच्या घरात आणून ठेवायच्या गाड्या, आम्हाला काही एक कळत नाही। आणि प्रत्येकाच्या ऍग्रीमेंट मध्ये वेगळं असल्यानुसार जसं राजेश बोलले की काय ना काय याच्यामध्ये गफलत आहे, त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या पूर्ण प्रोजेक्टची, असं तरी आम्हाला वाटतंय। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही काही इथून उठणार नाहीये।
मी तर अजून एक सजेशन सांगेल प्रशासनाला, जर प्रशासन जर याची खबरदारी घेत असेल तर याचा जो ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे तो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ऑनगोईंग प्रोजेक्ट बंद पाडावा त्याने. जर त्याला पैसेच कमवायचे आणि आमच्या जनतेला त्रास द्यायचा असेल तर कोणासाठी? जनतेसाठी घर बांधतोय आणि प्रशासन कोणासाठी? जनतेसाठी काम करते का बिल्डरसाठी काम करते? याची नोंद घ्यावी आणि त्याचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं हे काम बंद राहील. जसं की यांनी सांगितलं, पाणीचं जे टँकरचं पाणी येतं ते इतकं खराब क्वालिटीचं आहे. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत, त्यांना आम्ही ते पाणी देऊच शकत नाही. वॉटर प्युरिफायर लावून पण आम्हाला परत गरम करून पाणी ते प्यावं लागतं. इथून सुरुवात आहे. पहिली गोष्ट, क्लिनिंगची तुमची होत नाही. क्लिनिंग डेली होत नसते. 2-3 दिवस कचरा आमचा बाहेर पडलेला असतो. ते स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने पण आम्हाला घातक आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? पहिली गोष्ट, पैसे देऊन पण त्यांनी प्रॉमिस केलं होतं की या दिवसापासून तुमचं हे चालू होणार, त्या दिवसापासून ते चालू, पण तो काहीच करत नाहीये. दुसरी कुठली गोष्ट, तो कागदोपत्री दाखवतच नाहीये. तर आमच्यासाठी आता प्रश्न काहीच, म्हणजे आम्हाला आता त्याच्या काही समस्येला उत्तरच मिळत नाहीये. याच्यासाठी आता मी जसं की राजेश बोलले तसं प्रशासनाने याची म्हणजे अगदी बारकाईने दखल घ्यावी आणि याची पूर्ण चौकशी करावी आणि जो काय असेल त्याच्यातून एक समाधानकारक मार्ग आम्हाला तो द्यावा, ही क्लिअर आमची सगळ्यांची मागणी आहे आणि रहिवाशांकडून आमची सगळ्यांकडे विनंती सुद्धा आहे. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.